हाय हॅलो नमस्कार, मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. चला आजच्या माझ्या एका मिनी व्लॉगमध्ये. तर आजचा मिनी व्लॉग होता म्हणजे मी काय करणार होते, संडे स्पेशल असं म्हणजे इडली आणि सांबर खायचा बेत करणार होते. तर त्याचाच काय म्हटलं छोटासा असा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया. तर सगळ्यात मेन म्हणजे मी फर्स्ट टाईम इडली आणि सांबर बनवते, कारण की इथून मागं मी काही एवढं बनवलं नव्हतं. म्हणजे कधीतरी बनवायची, पण आता तरी मस्त असं बऱ्याच वेळा झालंय करून. तर इकडं काही सांबर टाकला होता आणि इथे काही इडली शिजत होती मस्त अशी, आणि एकीकडं मस्त आहे ना चहा सुद्धा उकळून झाला होता. आणि चक्क म्हणजे माझं जे इडलीचं रात्री मी पीठ टाकलं होतं ना भिजण्यासाठी, तर ते इतकं मस्त असं फुगलं होतं ना की बास. तर एक म्हणजे एकच नंबर अशी सॉफ्ट अशी इडली तयार झाली होती छानपैकी. तर ती काही मस्त अशी वाढून घेतली. त्याचबरोबर चहा तर आम्हाला लागतोच, तर तो काही सुद्धा घेतला मस्त असा त्यासोबत. तर मस्त असा नाश्ता करून घेतला. आणि फौजी बोलत होते की खूपच छान झालती चवीला, म्हणजे एकच नंबर झालती मस्त अशी एकदम सॉफ्ट. तर ते सगळं काय आवरून घेतलं घरातलं काम. आणि आता फायनली मी रेडी झालते, कारण की थोडं मार्केटमध्ये जायचं होतं भाजी आणायला. म्हणजे आपल्या कॅम्पमध्येच आहे छोटंसं दुकान ना, तर त्यामध्ये. तर तिथं काही गेलो, मस्त असं भाजी वगैरे काहीतरी घेतली. ऑलरेडी फौजीनी घेऊनच ठेवली होती थोडीफार, तर मी काही थोडीफार त्यात ॲड केली. आणि फायनली सगळी अशी सब्जी घेऊन ना म्हणजे घरी पोहोचलो होतो. आणि चक्कस आता इतकं ऊन लागत आहे ना की बस, यामुळं बाहेर गेलतो ना तर संपूर्ण असा घाम झालता घरी येईपर्यंत सगळ्यांचाच. म्हणजे आम्ही मस्त अशा 2-3 बायका मिळून गेलो होतो, कारण की आपल्या कॅम्पमध्येच आहे जवळची जवळ ना. तर सगळ्या काही बायका मिळून जातात, मस्त असं घेऊन येतात भाजीपाला. ते जेंट्स लोकांना काही गरज पण नाही पडत जाण्याची. आणि घरी आले तर आमच्या एक दीदी आहेत ना, तर त्या काही पोस्टिंग आउट जाणार आहे, तर त्यांनी काय असं छोटंसं असं मस्त गिफ्ट दिलं होतं. तर ते काय अनपॅकिंग केलं. मला काय राहवलंच नाही, म्हणजे गिफ्ट पाहिलं ना ओपन केल्याशिवाय काय आहे त्यात काय नाही अशी मनात एक उत्सुकता असते. तर ती काही पहिल्यांदा ओपन केलं. तर मस्त असा छोटासा बोलून होता त्यात काचेचा, म्हणजे त्यात आपण बडीशेप वगैरे काही पण मस्त असं ठेवू शकतो. तर मला खूप जास्त आवडला. आणि रात्रीच्याला मस्त असं आहे ना पुन्हा डोसा केलता आणि सांबर केलता, तर तो काही बेत एन्जॉय केला. तर चला आजचा ब्लॉग असाच होता छोटासा. तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कळवा.